काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आता महाराष्ट्रात धडकली आहे। 12 आणि 13 मार्चला धुळे जिल्ह्यात राहुल गांधींच्या यात्रेचं आगमन होणार आहे। त्यानंतर धुळे शहर ते दोंडाईच्या दरम्यान ही यात्रा काढण्यात येईल। राहुल गांधींच्या रोड शोचंही आयोजन करण्यात आलं। यवतमाळ वाशिम मतदारसंघात भावना गवळी विरुद्ध संजय राठोड वाद पेटण्याची शक्यता आहे। खासदार भावना गवळी समर्थकांनी दारव्यामध्ये जोरदार पोस्टरबाजी केली। कहो दिल से ताईसाहेब फिरसे, आम्हाला पराभवाची भीती नाही, कारण आमचा जन्मतःच जन्म संघर्षाच्या मातीत झाला, अशा आशयाचे पोस्टर्स लावण्यात आले। राज्यातील 59,000 अंशतः अनुदानित शिक्षकांनी 10वी 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला। संभाजीनगर विभागीय शिक्षण मंडळात सोमवारी संध्याकाळपर्यंत 550 उत्तरपत्रिकांचे गठ्ठे परत आलेत। उत्तरपत्रिका तपासण्यास उशीर झाल्यास याचा परिणाम निकालावर पडू शकतो, त्यामुळे शिक्षण मंडळाने उत्तरपत्रिका परत आल्यास कारवाईचा इशारा दिला। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। साताऱ्यातील जावळी तालुक्यात शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे तुतारी वाजवत वरातीत फिरकले। शशिकांत शिंदेंच्या मुलाचा आज पुण्यात विवाह सोहळा आहे। या निमित्तानं देवदर्शनासाठी काढलेल्या वरातीत शिंदे आपल्या कार्यकर्त्यांसोबत हातात तुतारी घेत नाचताना दिसले। पालघर पश्चिमेकडील शेतकऱ्यांना सूर्या प्रकल्पातून पाणी सोडण्यात येते। त्याचा फायदा उन्हाळी भातशेती आणि भाजीपाला लागवडीसाठी होतोय। धामणी आणि कवडास धरणामधून कालव्यांमार्फत पाणी सोडलं जात आहे, त्यामुळे जवळपास 10,000हून अधिक हेक्टर शेती ओलिताखाली आली आहे। महसूल आणि कृषी विभागाच्या वादाचा फटका लातूरमधल्या शेतकऱ्यांना बसतोय। लातूरमधील 3,000 शेतकरी पीएम किसान योजनेपासून वंचित आहेत। या योजनेतील त्रुटी दूर करण्याचं काम कृषी विभाग आणि महसूल विभाग करत आहे, मात्र दोन्ही कार्यालयांकडून शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरं मिळत आहेत, असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय।